नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून तुम्ही डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मीडियामध्ये G20ची धामधूम ऐकत असाल आणि तो एक ग्लोबल इव्हेंट म्हणूनच साजरा केला गेलेला आहे. पूर्ण जगाचं लक्ष G20 कडे होतं आणि साहजिकच येणाऱ्या परीक्षांसाठी हा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे. बिकॉज फर्स्ट टाइम भारतानं G20ला होस्ट केलेला आहे. G20ची अध्यक्षता केलेली आहे आणि ती आपण यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आणि खूप महत्वाचे निर्णय आपण या G20 मध्ये घेतलेले आहेत. तर हा टॉपिक आज आपल्याला एवढ्या डेप्थ मध्ये कव्हर करायचा आहे की पूर्व मुख्य मुलाखत तीनही पातळ्यावरती फॅक्च्युअल असू द्या, अनालिटिकल क्वेश्चन असू द्या, तुम्हाला आन्सर्स करता येईल. यामुळे सगळ्या अँगलनं G20 आपल्याला तपासायचं आहे. ओके, तर वेळ न दवडता सुरू करूया आजच्या टॉपिकला G20. तर सगळ्यात आधी आपल्याला नेमकं आज G20 मध्ये काय काय पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यात आधी बघायचं की का G20ची स्थापना का झाली, अशी कोणती गरज झाली होती ज्याच्यातून G20ची स्थापना झाली. त्या घटना आपल्याला तपासायच्या. ते झाल्यानंतर त्याची स्थापना आणि स्थापना होताना त्याचे सदस्य राष्ट्र कोण कोण होते हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ G20, G20चा नेमकं उद्देश काय आहे हे आपण तपासणार आहोत. महत्वाचं आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. देन आतापर्यंतच्या महत्वाच्या जे डिक्लेरेशन झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अध्यक्षता, जशी यावर्षी आपल्या भारताला अध्यक्षता मिळालेली आहे, तर ही अध्यक्षता कशी मिळते, ती काम कशी करते हे आपल्याला पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ही विसरू नका करायला, ते म्हणजे 2023 मध्ये आपल्याकडे जेव्हा अध्यक्षता होती तेव्हा कोणकोणते महत्वाचे डिसिजन घेण्यात आले किंवा कोणकोणत्या घडामोडी घडल्या. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टी आज डिटेलमध्ये कव्हर करायच्या आहेत. जसं की इन्क्लुजन ऑफ आफ्रिकन युनियन, डेव्हलपिंग देशांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की थर्ड वर्ल्ड कंट्रीच्या एका मोठ्या ग्रुपला आज G20 मध्ये स्थान भेटलेलं आहे. सेकंड थिंग म्हणजे ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स, आपल्या लिडरशिपमध्ये ही घटना घडत आहे, महत्वाची आहे आणि बऱ्याचशा देशांनी आपल्याला त्याच्यामध्ये सपोर्ट दर्शविला आहे. काळाची गरज आहे जैव फ्युएलची आणि पर्यावरणपूरक आहे, हे पण आपण बघणार आहोत. IMEC म्हणजेच इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, तुम्ही चीनचं ऐकलं असेल, BRI बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह, तर तसाच काहीसा आपला सुद्धा हा प्लान आहे. चायना ज्या प्रकारे पूर्ण रिजन मध्ये दबदबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, स्पेशली एक स्ट्रॅटेजिक डॉमिनन्स भारतावरती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चायना करत आहे ना, त्याला कुठेतरी मात देण्याची गोष्ट यामार्फत केली जात आहे. तर हा सुद्धा खूप महत्वाकांक्षी आणि महत्वाचा प्रोजेक्ट आहे, स्पेशली इंटरनॅशनल रिलेशनसाठी. त्याच्यावरती ही क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. ओके, पुढे बघायचे आपल्याला रिन्युएबल एनर्जीचं जे काही आपलं टार्गेट आहे ते आपल्याला 3 पटीनं वाढवायचे. त्यासाठी आपण काय काय प्लॅन करत आहोत. बऱ्याचशा G20 आणि G20च्या बाहेरच्या देशांनी पण आपल्याला याच्यामध्ये काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. मग आपल्याला पाहायचंय आपण दहशतवादावरती काय घोषणा केली यावर्षी, महत्वाची आहे ती सुद्धा. देन इंडिया आणि मर्कसो हे प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट आहे आपली, खास लॅटिन अमेरिकन देशांसोबत. ब्राझील, उरुग्वे वगैरे, अर्जेंटिना हे देश त्याच्यामध्ये येतात. तर त्या अग्रीमेंटला आपण एक्सपांड केलेलं आहे, ते पण आपण बघणार आहोत. देन हे प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचं आहे, इंडियाज कल्चरल शोकेस. तुम्ही बघितलं असेल प्राईम मिनिस्टर आपले इतर जे प्रीमियर्स भारतामध्ये होते, म्हणजे इतर देशांचे राष्ट्रपती, जे राष्ट्रप्रमुख असतील त्यांचे आपण जे स्वागत करत होतो, त्यासाठी आपण जे मोठं भारत मंडपम वगैरे बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये विविध कलाकृती आपण केलेल्या, सजवलेल्या आहेत. विविध गोष्टी विविध ठिकाणाहून आपण तिथे काय केल्या होत्या, आणल्या होत्या किंवा इन्स्पायर्ड आहेत. त्या गोष्टी प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण इथे बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी म्हणजे इंडिया आणि अमेरिकेमध्ये काय डील झाली यावर्षी, या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि देन पुढील वाटचाल. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आजच्या सेशन मध्ये कव्हर करायच्या आहेत, जेणेकरून कसाही क्वेश्चन आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके, ना सगळ्यात म्हणजे बॅकग्राऊंड आता आपल्याला बघायचं G20चं का स्थापना झाली. इथे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक म्हणजे आपल्या आशियान देशांमध्ये झालेलं फायनान्शियल क्रायसिस 97-98 मध्ये आणि स्वतः रशियामध्ये झालेलं फायनान्शियल क्रायसिस 1998. या 2 इन्सिडेंटमुळे G20 सारखा एक मोठा ग्रुप असण्याची गरज जगाला वाटली, स्पेशली थर्ड वर्ल्ड कंट्रीजला, तिसऱ्या जगातल्या देशांना. झालं काय होतं, 1991 ला सगळ्यांना माहित आहे की USSR म्हणजे आजचा जो रशिया आहे त्याला आपण काय म्हणायचो, USSR, युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, असा USSR होता. मोठ्या राज्यांचा ती युनियन होती. तर बरेचसे राष्ट्र त्या USSR मधून 1991 ला काय घडले, बाहेर पडले आणि रशिया जी जगातली त्यावेळेस एक स्ट्रॉंग इकॉनॉमी होती ती सुद्धा त्यामध्ये कोलॅप्स झाली आणि रशियावरती बऱ्याचशा देश काय होते, डिपेंड होते. आता याची सुरुवात कशी झाली होती, कारण की 1991 पर्यंतचा जो एरा आहे, 1950 पासून ते 1991 पर्यंतचा जो काही एरा आहे, याला आपण म्हणतो शीतयुद्धाचा कालखंड किंवा कोल्ड वॉरचा एरा म्हणतो.
शीतयुद्धामध्ये काय होतं, एकीकडे होते अमेरिका, एकीकडे होता USSR, आणि दोघंही आपली शक्ती वाढवायसाठी रेस करत होते. कुणी हायड्रोजन बॉम्ब आणलं तर दुसरा देश पण हायड्रोजन बॉम्ब आणणार, कुणी आणखी केमिकल वेपन आणलं तर दुसरा देश पण केमिकल वेपन आणणार. आणि 1950च्या दशकामध्ये ज्या नवनवीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांना स्वतःच्या ग्रुपमध्ये आणण्यासाठी हे प्रयत्न करत होते. जसं अमेरिकेने नाटो बनवलं होतं तसं रशियानं USSRनं त्यावेळेस वर्सॉ पॅक्ट बनवला होता. मग खूप सारे देश रशियाला जॉईन झाले होते. रशिया जेव्हा ब्रेक झाला तर त्या देशांवरती साहजिकच काय होणार, खूप मोठं संकट येणार. आपल्यावरती पण 1991 मध्ये संकट आलं होतं की नाही. आपल्यालाही बरेच वेळेस आपल्याला आपलं सोनं तारण ठेवून आपल्या भारतामध्ये फॉरेन रिझर्व्ह आणायला लागला होता. म्हणजे एवढी भयंकर सिच्युएशन भारतामध्ये सुद्धा निर्माण झाली होती. तर स्पेशली आशियामधले जे देश होते, स्पेशली जे रशियावरती डिपेंड होते, त्यांच्या इकॉनॉमी काय झाल्या, कोलॅप्स झाल्या. म्हणजे ज्या मोठ्या देशाच्या अवलंबून ते होते ते देशच ब्रेक झाला, म्हणून त्यांच्यावरती बरंचसं आर्थिक संकट ओढावलं. मग आणखी 2-4 वर्ष निघून गेले. 96-97चा हा कालखंड येतो. अशा याच्यामध्ये काय करतात, जे साऊथ एशियामधल्या ज्या इकॉनॉमी आहेत, साऊथ एशिया, ईस्ट एशियामधल्या ज्या इकॉनॉमी आहेत, इंडोनेशिया, थायलंड, साऊथ कोरिया यासारखे जे देश आहेत ना, ते त्यांच्या जे काही त्यांचं चलन आहे त्याचं अवमूल्यन करतात. जसं की 90च्या दशकामध्ये आपण पण चलनाचं अवमूल्यन केलं होते. रुपयाची किंमत आपण कमी केली होती. समजा आता 80 रुपयाला $1 आहे तर 100 रुपयाला $1, म्हणजे आपण आपला रुपया काय करतोय, रुपयाची व्हॅल्यू कमी करतोय डॉलरच्या तुलनेमध्ये. तसंच ह्या देशांनी सुद्धा केलं, आपलं अवमूल्यन केलं आपापल्या करन्सीचं. आणि त्यांना अपेक्षा होती की जेव्हा आपण आपल्या करन्सीचं अवमूल्यन करू डॉलरच्या ह्याच्यामध्ये, तर डॉलर्स त्या देशामध्ये जास्त येतील, जास्त डॉलर्स त्यावेळेस इन्व्हेस्ट होतील, कारण की ग्लोबलायझेशनचा एरा सुरू झाला होता. LPG मॉडेल म्हणलं तर 90चं दशक, तर 90च्या दशकामध्ये हे ग्लोबलायझेशन सुरू झालं होतं. ह्या देशांना वाटलं की आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे पाश्चिमात्य देश काय करतील, इन्व्हेस्टमेंट करतील, गुंतवणूक करतील. तसं तर काय झालं नाही, गुंतवणूक तर आली नाही. प्लस यांनी काय केलं होतं, त्यांच्या चलनाचे डिव्हॅल्युएशन केलं होतं. त्या डिव्हॅल्युएशनमुळे त्यांची अर्थव्यवस्था आणखीनच खराब झाली, खूप खराब झाली. आणि मग एवढ्या मोठ्या आर्थिक संकटातून काढण्यासाठी मग इंटरनॅशनली ते हेल्प मागू लागले. IMFनं काही मदत केली, वर्ल्ड बँकेने मदत केली. बट या देशांचा आरोप असा होता की IMF आणि वर्ल्ड बँकेद्वारे जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे झाले नाही. प्लस वर्ल्ड बँकेमध्ये आणि IMF मध्ये आधी अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश आहेत, अमेरिका झालं, UK झालं, फ्रान्स झालं, या देशांचा तिथे खूप दबदबा आहे, मक्तेदारी आहे. आणि ते जसं म्हणतील तसंच ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करतात, असा त्यांचा आरोप होता. तर त्यांना वाटलं की आपण एक असा ग्रुप बनवायला पाहिजे, कारण की जेव्हा आपण ग्रुपमध्ये येऊ, डिमांड करू, तेव्हा गोष्टी झपाट्याने व्हायला लागतात, जगामध्ये त्या गोष्टी ऐकल्या जातात. आणि आपल्या डेव्हलपिंग देशांचा आवाज ऐकण्यासाठी आपण एक ग्रुप बनवलाच पाहिजे. कारण की आपल्याला जो विकास करायचा आहे तो विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे करायचा आहे. कारण की जे देश विकसित बनलेले आहेत ते विकसनशील देशांचं शोषण करून बनलेले आहेत. कॉलोनीज चालवले ना गेल्या 200 वर्ष. आपण बघितलं होतं ज्या थर्ड वर्ल्ड मधले देश आहेत, म्हणजे लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका खंडातले आणि आशिया खंडातले जे देश आहेत, त्यांच्यावरती राज्य केलेलं होतं. म्हणजे या देशांचं एक्सप्लॉयटेशन करूनच हे देश मोठे बनलेले आहेत. त्याच्यामुळे आताचा जो नंतरचा विकास आहे तो कसा असला पाहिजे, त्या देशांकडून आपल्या देशांकडे असला पाहिजे. दॅट्स वाय ग्रुप ऑफ 20 नेशनची स्थापना करण्याची योजना आली. प्लस रशियाचा स्वतः रशियावरती सुद्धा खूप बॅड इम्पॅक्ट झाला होता, कारण की देश पूर्णपणे ब्रेक झाला होता. इथे तुम्ही बघू शकता. ओके, 1998 मध्ये जीडीपीच्या जवळपास 60%, 55%, जवळपास 55% जीडीपीच्या 55% कर्ज रशियानं घेतलं होतं बाहेरच्या देशात. विचार करा कशी हालत असेल रशियाची. रशियावरती पण खूप मोठं आर्थिक संकट आलंय, आशियातील देशांवरती पण आर्थिक संकट आलं. आणि त्याच्यातून वाटलं की आता एक आपण मोठा ग्रुप बनवला पाहिजे, आणि त्याच्यातून हे ग्रुप ऑफ 20 नेशन बनलं. त्याच्या आधी ग्रुप 7 G7 होतं, G8 होतं. तर हे काय होते, जगातले पॉवरफुल 7 देश होते, त्यांनी तो ग्रुप बनवला होता. त्याच्यामध्ये फक्त विकसित देश होते. तर आता आपल्याला असा ग्रुप पाहिजे होता ज्याच्यामध्ये विकसित देश पण असतील आणि विकसनशील पण देश असतील, दोघं एकत्र येतील तरच हा विकास साधला जाईल. म्हणून ग्रुप ऑफ 20 नेशन G20 बनलं. आय होप तुम्हाला व्यवस्थित G20 का स्थापन झालं याचं बॅकग्राऊंड समजलं असेल. का डेव्हलपिंग देशांवरती आलेलं संकट कधी आलं, 90च्या दशकामध्ये. का आलं, रशिया ब्रेक होणं, प्लस त्यांची स्वतःची जी काही व्हॅल्यू होती त्यांच्या करन्सीची ती त्यांनी काय केली होती, डिव्हॅल्यूट केली होती, म्हणजे अवमूल्यन केलं होतं. परंतु इन्व्हेस्टमेंट आली नाही आणि अर्थव्यवस्था जास्त कोलॅप्स झाल्या. ओके, तर G20चं फाउंडेशन तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. देन हा जो ग्रुप आहे तो मग लगेच दुसऱ्या वर्षी, म्हणजे 98ला जे संकट आलं त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1999 मध्ये हा ग्रुप बनला. ओके, आता सध्या त्याच्यामध्ये 21 मेंबर आहेत. G20 मध्ये किती, 20 मेंबर होते, पण आता 2023 मध्ये आपण काय केलेलं आहे, आफ्रिकन युनियनचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे.
आणि ही प्रिलिम मेन्ससाठी दोन्हीसाठी खूप महत्वाची घटना आहे. आता आफ्रिकामध्ये कोण येतात? आफ्रिकन युनियनमध्ये मोस्टली अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज येतात आणि त्यांना G20 मध्ये स्थान येणं म्हणजे त्यांच्यासाठी किती छान गोष्ट आहे. आणि भारताची डिप्लोमसी आहे आपल्या लिडरशिप मध्ये ते सामील झाले G20ला. आपल्यासाठी खरंच ही खूप महत्वाची गोष्ट ठरते. तर याच्यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन. युरोपियन युनियन ॲज अ होल युरोपियन युनियन त्याच्यामध्ये येते. युरोपमधले बरेचसे देश ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत ना, त्या पूर्ण युरोपियन युनियनचा आणि आफ्रिकन युनियनचा आता याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर G20 मध्ये काय आहेत? किती देश आहेत? 19 देश आहेत आणि 2 युनियन आहेत. एक युरोपियन युनियन आणि एक आफ्रिकन युनियन. असे 21 सदस्य सध्या त्याच्यामध्ये आहेत. ओके. आता त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस गेस्ट कंट्रीजला पण बोलवलं जातं. आता बरेचसे कंट्रीज आहेत ऍज अ इंडिव्हिज्युअल कंट्री मधून आपण काय केले? त्यांना बोलवलेलं होतं. जसं की आहे स्पेन, देन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक आणि आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. या ऑर्गनायझेशनला सुद्धा आपण ऍज अ गेस्ट म्हणून बोलवलं होतं G20 मध्ये. महत्वाचे आहेत त्याच्यामुळे. ओके. तर पुढे जाऊयात. आता उद्दिष्ट काय? G20चे उद्दिष्ट काय? कशामुळे स्थापन झाली होती G20? सगळ्यात पहिलं उद्देश काय सांगितलंय? इकॉनॉमिक स्टेबिलिटी आणि ग्रोथ. ग्रोथ कोणाची? ह्या डेव्हलपिंग कंट्रीची. जे अंडर डेव्हलप्ड आहे, डेव्हलपिंग देश आहेत, त्यांचा विकास झाला पाहिजे. आणि तो विकास कुणामार्फत होणार आहे? डेव्हलप कंट्री मार्फत. कारण की जगामध्ये आता एक बॅलन्स आलं पाहिजे. एकाच विकसित देशांचं भलं करायचंय, त्यांचाच विकास होणार असं नाही चालणार. आता आमचा पण विकास झाला पाहिजे. ज्या वर्ल्ड बँक आहे, जी IMF आहे, ज्याच्यामध्ये आता डेव्हलप कंट्रीचे काय मोनोपोली आहे, त्यांनी काय करायचं? वर्ल्ड बँकेमध्ये, IMF मध्ये जास्तीत जास्त पैसा टाकायचा आणि तो पैसा कुठे येणार? आपल्या देशांकडे येणार त्यांच्या विकासासाठी. कारण की वर्ल्ड बँक, IMF हे बाकी देशांना मदत करणार असं ठरलं गेलं. दुसरं सांगितलेलं आहे फायनान्शियल मार्केट रेग्युलेशन. यस, कारण की आपण बघितलं एका देशानं डिव्हॅल्यू केली त्याची करन्सी, दुसऱ्यानं केली, तिसऱ्यानं केली आणि जवळपास पूर्ण एशियन कंट्रीजवरती आणि जगावरतीच एक संकट आलं. आणि असं होऊ नये त्यासाठी काय पाहिजे? देशांमध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन पाहिजे की मार्केट कसं आहे, कसं चालवलं पाहिजे यासाठी. कारण की एका देशावरती संकट आलं तर बाकी देशांवर येत आहे आणि तेच जर टाळलं तर कुणावरती संकट येणार नाही. तर त्यामुळे हे कोऑर्डिनेशन असं सुद्धा खूप महत्वाचं होतं. देन पॉवर्टी रिडक्शन अँड डेव्हलपमेंट. आता जगामध्ये गरिबी जर बघायला गेली, विकसित देशामधल्या गरिबीची व्याख्या आणि आपल्या देशातली गरिबीची व्याख्या याच्यामध्ये खूप खूप फरक असतो. आजही आपल्या गरिबीमध्ये आपण स्वतःचं घर, स्वतःची गाडी पकडत नाही, पण तिकडे पकडली जाते विकसित देशामुळे. दॅट्स वाय दे आर डेव्हलप्ड कंट्रीज. त्याच्यामुळे ते विकसित देश आहेत. दोघांमध्ये खूप गॅप आहे. हा गॅप भरून काढायचा आहे. गरिबीसारखी जी समस्या आहे तिला मिटवायची आहे. कारण की या G20 मध्ये मोस्टली काय आहे? डेव्हलप कंट्री नंतर डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, ज्यांचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि जास्त पॉप्युलेशन असल्यामुळे ह्या समस्या, गरिबीसारख्या समस्या तिथे जास्त असतात. त्याला सुद्धा कमी करायचं आहे. देन पॉवर्टी रिडक्शन झालं. देन हे डबल स्थापन आलेलं आहे. हे त्याचे काय होते? उद्दिष्ट होते. पुढे जाऊयात. आता इम्पॉर्टंट समिट्स आणि डिक्लेरेशन्स आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला बघायचे वॉशिंग्टन समिट 2008, G20ची जी अमेरिकेमध्ये झाली होती समिट. सगळ्यात आधी तर बेसिक गोष्ट तो हे माहित घ्या, समिट म्हणजे काय असतं? समिट म्हणजे शिखर परिषद. शिखर. कारण की G20 मध्ये काय होतं? G20 मध्ये मंत्री लोकांच्या पण बैठकी होत असतात. जसं जे 20 देश आहेत, 20 देशामधले समजा गृहमंत्र्यांची बैठक झाली किंवा फायनान्स मिनिस्टरची बैठक झाली किंवा G20 मधले जे काही मध्यवर्ती बँक आहेत आपल्या RBI सारख्या, त्यांच्या गव्हर्नर्सची बैठक झाली तर आपण त्याला काय म्हणतो? मिनिस्ट्रियल मीटिंग, डिपार्टमेंटल मीटिंग अशा म्हणतो. पण जेव्हा प्रत्येक देशाचे प्रीमियर भेटतात, प्रीमियर म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती, म्हणजे जे राष्ट्राचे प्रमुख आहेत ते जेव्हा एकत्रित येतात त्याला म्हणतात समिट, शिखर परिषद. ही अॅन्युअली प्रत्येक वर्षी होते. तर 2008 मध्ये वॉशिंग्टनला झाली होती. ही महत्वाची काय आहे? कारण की 2008 ला जागतिक महामंदी आली होती. अमेरिकेमधल्या ज्या 2 बँक होत्या, लेहमन ब्रदर्स आणि आणखी एक बँक होती, त्यानं काय केलं होतं? खूप मोठ्या प्रमाणात व्याजानं पैसे वाटले होते लोकांना. म्हणजे एका प्रॉपर्टीवर 2-2, 4-4 लोन आणि अशाच्यामध्ये झाल्या त्या जगातल्या 2 मोठ्या बँका बुडाल्या आणि त्याच्यामुळे पूर्ण जगावरती एक मोठं आर्थिक संकट आलं होतं. विशेषतः जे विकसित देश आहेत त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलं होतं. कारण की त्या बँकांवरती बऱ्याचशा देशांची काय होती? इन्व्हेस्टमेंट होती त्या बँकांना. त्या बँका डुबल्यामुळे जगावरती एक मोठं संकट आलं होतं. हालाकी भारतावरती, चीनवरती तेवढा त्याचा परिणाम नव्हता. होता पण तेवढा परिणाम नव्हता. तर 2008चा जो मेन मुद्दा होता तो होता तेच 2008 मध्ये आलेली महामंदी, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस.
तर हे मॅनेज कसं करायचं, कारण की एकदा इथे गरज पडली. याच्या आधी पण G20ची स्थापनाच त्या उद्देशातून झाली होती की एका देशात संकट सगळ्यांवरती येतं आणि ते होऊ नये, आणि तसंच झालं 2008ला. म्हणून सगळे देश खडबडून जागे झाले होते आणि इथे त्यांनी डिस्कस केलं होतं की पूर्ण आपल्या ग्लोबल इकॉनॉमीला स्टेबलाइज कसं करायचं, मजबूत कसं करायचं, आणि सगळ्यात म्हणजे प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीजला अवॉइड कसं करायचं. हा शब्द कधीच विसरू नका, हा तुम्हाला UPSC मेन्स मध्ये खूप कामाला येणार आहे. प्रोटेक्शनिझम किंवा प्रोटेक्शनिस्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय केलं जातं, एखादा देश आहे, हा देश काय करतो, स्वतःतला म्हणजे सेल्फ जे इंडस्ट्रीज असतील देशामधल्या त्यांनाच प्राधान्य देईल. बाहेरून आता समजा एखाद्या ABCD 4 गोष्टी आहेत, तर चारही गोष्टी काय करेल, इथेच कसं काय आपल्याला उत्पादन घेता येईल हे बघेल. बाहेरचा ट्रेड, बाहेरच्या देशांच्या कंपन्यांना स्वतःच्या देशामध्ये येऊ देणार नाही किंवा तेवढं प्रेफरन्स देणार नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वातावरण खराब होतं, कारण की त्या देशानं काय केलंय, स्वतःच्या देशालाच हे केलेले प्रोटेक्शनिझम, संरक्षणवाद आपण ज्याला म्हणतो, ते करत आहेत ते. आणि हे झालं नाही पाहिजे, हे ठरलं 2008ला. कारण की जर विकास करायचा आहे तर सगळ्यांनी आपापल्या अर्थव्यवस्था खुल्या केलेल्या पाहिजेत. तर हे लक्षात राहू द्या, प्रोटेक्शनिस्ट इथे पॉलिसीला अवॉइड करण्यासाठी सुद्धा इथे रिझोल्युशन मांडलं गेलेलं. This summit marked as a G20's emergence as key player in global economic governance. या समिटला खूप महत्व आहे. जागतिक जे गव्हर्नन्स आहे, म्हणजे प्रत्येक देशाने काही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजे, हे G20 मध्ये वॉशिंग्टन मध्ये ठरलं होतं. तर लक्षात राहू द्या, G20 मधील 2018 वॉशिंग्टन डिक्लरेशन खूप महत्वाचं आहे. फर्स्ट का महत्वाचं आहे, ग्लोबल क्रायसिस निर्माण झाला होता, त्याला मिटिगेट करण्यात आलं होतं. सेकंड थिंग, प्रत्येक राष्ट्रानं पावलं उचललेच पाहिजे, या गोष्टी इथे ठरलेल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट, प्रोटेक्शनिझम किंवा प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आहेत त्याला बंद करण्याचं ठरलं होतं. म्हणजे प्रत्येक देशातल्या कंपन्या एकमेकांमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतील आणि आर्थिक उन्नती सगळ्यांची होऊ शकेल यासाठी. ठीक आहे, तर 2008चं समिट लक्षात राहू द्या. त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग सर होते आणि तिकडे बुश. मग आहे 2016 हांगझाऊ समिट. आता साहजिक हांगझाऊ म्हटलं तर कुठे, हे चायनामध्ये झालेली होती, आणि त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर होते नरेंद्र मोदी आणि तिकडे जी जिनपिंग. ओके, सध्या पण हेच आहेत. तर हांगझाऊ समिटमध्ये त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली होती ती म्हणजे प्रोटेक्शनिझम आणि प्रमोट इंटरनॅशनल ट्रेड. जी गोष्ट 2008ला सुरू झाली होती, बऱ्याचशा देशांनी त्याच्यामध्ये एवढा रस घेतला नव्हता किंवा बऱ्याचशा देशांना त्याच्यावरती पॉलिसी फॉर्म्युलेशन केलं नव्हतं. आणि 2016ला जगाला परत सांगण्याची वेळ आली होती की प्रोटेक्शनिझम बंद करा. स्वतःच्याच कंपन्या, स्वतःच्या देशामधल्याच कंपन्यांना प्रेफरन्स देणं बंद करा. जेव्हा इंटरनॅशनल गोष्टी येत आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टची गोष्ट येत आहेत, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, जगामध्ये जेवढ्या ग्रुपमधले आपल्या इकॉनॉमीज आहेत सगळ्यांना आपण प्रेफरन्स दिला पाहिजे, सगळ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. यासाठी वापस हे डिक्लेरेशन इथे करण्यात आलं होतं. तर हांगझाऊ समिट 2016ची त्या कारणासाठी लक्षात राहू द्या. मग पॅन्डेमिक येतं, कोविड-19 येतं, 2019च्या एंड पर्यंत पूर्ण जगभरामध्ये पसरतं, आणि मग जी 2020ची समिट होती रियाद. ओके, तर ही फर्स्ट टाइम काय झाली होती, ऑनलाईन झाली होती. सौदी अरेबियाकडे काय होतं त्यावेळेस त्याची अध्यक्षता होती. फॅक्च्युअल डेटा हा सुद्धा लक्षात राहू द्या. आणि ह्याच्या वेळेस सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय होतं, तर पूर्ण जगातली जी अर्थव्यवस्था कोलमडली होती ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक, या सगळ्यातून अर्थव्यवस्थांना रिकव्हर कसं करायचं हे ठरविण्यासाठी ही रियाद मधली समिट झाली होती. कधी झाली होती, 2020 मध्ये. फर्स्ट टाइम ही ऑनलाईन झाली होती. ठीक आहे, आता त्याचे रिझन्स तर तुम्हाला माहितच आहे. देन आता हे जी अध्यक्षता मिळते विविध देशांना, ही कशी वर्क करते. आता लास्ट इयरला 2022ला अध्यक्षता कोणाकडे होती, इंडोनेशियाकडे होती. इंडोनेशियाकडून ती अध्यक्षता आपल्याकडे आली. तुम्ही बघितलं असेल ना, छोटी ती लाकडी हातोडी असते बघा, प्राईम मिनिस्टर वाजवत होते बऱ्याच वेळेस करताना, ती कुणाकडे होती, ती आपल्या पीएमला कोणी दिली होती, इंडोनेशियाच्या प्रीमियरला. आणि आपण आता बघा कार्यक्रम संपताना लुला डी सिल्वा म्हणजे ब्राझीलचे जे प्रीमियर आहेत त्यांना आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काय केली, ती सुपूर्द केलेली आहे. तर ही जी अध्यक्षता आहे G20ची काय करत असते, फिरत असते, पूर्ण देशांना मौका मिळत असतो अध्यक्षता करण्याचा. जसं भारताला आता फर्स्ट टाइमच मौका मिळालेला आहे. नंतर कुठे जाणार आहे, ब्राझील नंतर आणखी ठरलेले जे देश असतील त्यांच्याकडे ही अध्यक्षता जाईल. तर पहिली अध्यक्षता काय करतायत, पहिला अध्यक्ष आपली अध्यक्षता येणाऱ्या देशाला देतो, मग हा देश होस्ट करतो, आणि हा देश काय करतो, पुढच्या वर्षी जो अध्यक्ष असेल त्याच्याकडे अध्यक्षता सुपूर्द करतो. याला आपण ट्रायका बोलतो. तर ट्रायका पद्धतीने हे चालतं. तर ही रोटेशनल प्रेसिडेन्सी सगळ्यांना याच्यामध्ये काय करतो, मौका मिळत असतो. G20 ऑपरेट्स ऑन अ रोटेशनल प्रेसिडेन्सी, म्हणजे एक झालं की दोन झाले की तीन, वापस पहिल्याचा पण नंबर येणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये आपण आणखी G20 होस्ट करू. ओके, इच मेंबर, प्रत्येकाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळते. ओके, द प्रेसिडेन्सी रोटेट्स अॅन्युअली, प्रत्येक वर्षी बदलत राहते, प्रत्येक देशाला याच्यामध्ये मौका दिला जातो. अँड ऑर्डर इज डिटरमाइंड बाय प्रेसिडेंट
प्रीडिटरमाइंड सिक्वेन्स, जो ऑलरेडी G20 मध्ये ठरलेला सिक्वेन्स आहे की कोणाला दिली पाहिजे, कुठून जाणार आहे अध्यक्षता, 2024 नंतर 25 कोण 26 कोण हे ठरलेले, त्याच्याप्रमाणे ते जातं. द कंट्री होल्डिंग द प्रेसिडेन्सी प्लेज अ क्रुशियल रोल इन शेपिंग द अजेंडा अँड प्रायोरिटीज ऑफ द G20 दॅट इयर. ज्या देशाकडे G20 ची अध्यक्षता असते त्याच्याकडे खूप महत्वाचं काम असतं, कारण की त्या देशाला ठरवावं लागतं की मेन कोणत्या गोष्टी चर्चेला घ्यायच्या, कोणकोणत्या गोष्टींना प्रेफरन्स द्यायचा आहे, थीम काय ठेवायची आहे, नेमकं बैठक कशी झाली पाहिजे, कोणत्या गोष्टीला किती वेळ गेला पाहिजे, ग्लोबल कन्सेन्स म्हणजे जागतिक जे काही मुद्दे आहेत, कोणते मुद्दे कोणकोणत्या क्रमाने घ्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी ठरविण्याचं काम कुणाचं असतं, अध्यक्षताचा, ज्याच्याकडे अध्यक्षता आहे. जसं यावेळेसची थीम, यावेळेसच्या सगळ्या गोष्टी कोणी ठरवल्या होत्या, आपण ठरवल्या होत्या. तर अध्यक्षाकडे खूप महत्वाची भूमिका दिली जाते. ठीक आहे, हे बघा, आपण यावेळेसची थीम काय ठेवली होती, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे पूर्ण जग काय आहे, एक घर आहे. हे बघा, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. हे काय होती यावेळेसचा थीम आणि त्याचा नारा होता, मोठो होता. 18वी, आता ही जी समिट झाली आपल्या 2023 मध्ये, ती कितवी, 18वी समिट आहे आणि कुठे झाली, नवदिल्लीमध्ये ही झालेली आहे. फर्स्ट टाइम इंडियानं होस्ट केलेली आहे आणि जी समिटचा जो काही मेन थीम होती ती होती वसुधैव कुटुंबकम, द वर्ल्ड इज वन फॅमिली. ना रिस्पॉन्सिबिलिटी काय का असतात प्रेसिडेंटच्या, ज्याच्याकडे गोष्टी येतात, G20 ची अध्यक्षता येते, त्याच्याकडे कोणकोणत्या गोष्टी जातात, हे खूप महत्वाचे, कारण की या वर्षी अध्यक्षता आपण केली आहे. होऊ शकते की प्रिलिम्स मध्ये वगैरे या क्वेश्चन, ह्या स्टेटमेंट तुम्हाला येतील. तर सगळ्यात पहिले काय असतं, G20 प्रेसिडेन्सी हॅज प्रिव्हिलेज ऑफ सेटिंग टू अजेंडा फॉर द इयर, या वर्षाचा कार्यक्रम निश्चित करणं. जसं मी तुम्हाला आता म्हटलं ना, प्रेफरन्स लावणं, कोणत्या गोष्टी आधी चर्चेला घ्यायच्यात, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय, कोणती जागतिक एखादी कन्सर्न असेल, समस्या असेल, तिला चर्चेला घ्यायचंय, या सगळ्या गोष्टी कोण ठरवतो, अध्यक्ष ठरवतो. पुढे, दिस इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ की ग्लोबल चॅलेंजेस अँड इश्यूज दॅट रिक्वायर अटेन्शन. जगामध्ये ज्या ज्या समस्या आहेत, ज्या समस्यांना अटेन्शन देण्याची गरज आहे, तर कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्यांचा प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, अगेन कोण ठरवतं, अध्यक्ष ठरवतो. The presidency also determines the topics and themes of G20 meeting summits throughout the year. तर मग त्या आता भारतामध्ये मग पीएमच्या मीटिंग होऊ द्या, मिनिस्टर लोकांच्या मीटिंग होऊ द्या, आरबीआयचे जे गव्हर्नर्स असतील, प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक, त्यांच्या मीटिंग असू द्या, या सगळ्यांचा अजेंडा कोण ठरवणार, तर जो ज्या वर्षी अध्यक्ष तो ठरवणार. फक्त पीएमच्या मीटिंगलाच नाही, सगळ्या मीटिंगला ठरवणार. ही पण गोष्ट लक्षात राहू द्या. आणि मीटिंगचं ऑर्गनायझेशन करणं हे सुद्धा कोणाकडे असतं, आपल्याकडे. तर किती खर्च केला आपण, करोडोंमध्ये खर्च झाला. कारण की आता बघा, बऱ्याचशा वेळेस याला काय केला तर विरोध पण केला जातो, काही लोक प्रो मध्ये असतात, काही लोक विरोधात असतात. पण ऍज आता इंडियन गव्हर्नमेंट आहे, आपली भारतीय देश आहे, G20 मोठ्या म्हणजे ज्याच्यामध्ये डेव्हलप कंट्रीज पण आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, त्यांची मीटिंग आपण हेल्ड करतोय किंवा होस्ट करतोय. तर साहजिकच जेव्हा जगातले एवढे मोठे मोठे लोक तिथे येणार आहेत, अमेरिकेचे राष्ट्रपती पासून तर डेव्हलप कंट्रीचे बरेचसे राष्ट्रपती, राष्ट्रप्रमुख तिथे येणार आहेत, डेव्हलपिंग कंट्रीचे राष्ट्रप्रमुख तिथे येणार आहेत. तर ही मीटिंग साधारणतः आता बैठक तर होऊ शकत नाही, खर्च त्याला करावाच लागणार आहे. आपली इकॉनॉमी काय आहे, आपली जनता किती इंटरनॅशनली अवेअर आहे, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला तिथे दाखवाव्या लागतात, त्या गोष्टी प्रेझेंट कराव्या लागतात. आणि आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, जो आपलं आपण म्हणतो ना प्राऊड आहे, ते सुद्धा आपल्याला पूर्ण जगाला शो करावं लागतं. याच्यामुळे इंटरनॅशनल इंडियाची रेप्युटेशन वाढते, इंडियामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट, इंडियावरचा भरोसा हा सुद्धा काय होतो, वाढत जातो, गोष्टी बदलू लागतात, त्याच्यामुळे हा खर्च केला जातो. चलो पुढे जाऊयात. नाव मेजर आउटकम. आता ह्या 2023च्या बैठकीमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आफ्रिकन युनियनचा समावेश. आता G20 काय बनलंय, G21 बनलंय आणि ते बनवण्याचं काम आपण केलंय, आपल्या डिप्लोमसीने केलंय. विकसनशील देशांचा मोठ्या आवाजाला आता G20 मध्ये स्थान देण्याचं काम केलंय आफ्रिकन युनियन. आणि आफ्रिकन युनियनचे लोक आता आपल्या इंडियाकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत, कारण की खूप मोठं पाऊल इंडियाच्या वतीने हे उचललं गेलेलं आहे. तर G20 लिडर्स मध्ये काय केलंय, ऍडमिट केलेले कुणाला, आफ्रिकन युनियनला. ही खूप महत्वाची स्टेप होती. याच्यामुळे काय होणार आहे, डेव्हलपिंग कंट्रीचं रिप्रेझेंटेशन वाढणार आहे. देन दिस ऑफर ऑपॉर्च्युनिटी, संधी कोणाला मिळते, टू रिशेप ग्लोबल ट्रेड, फायनान्स and investment and would provide a greater voice to global south within the G20. अत्यंत महत्वाचा डायलॉग आहे हा मेन्स मध्ये तुम्ही तुमच्या शब्दामध्ये टाका, बघा तुमचे मार्क्स किती वाढतात. काय काय सांगितलं, याला डिकोड करू आपण. याच्यामुळे संधी मिळणार आहे आपल्यासारख्या डेव्हलपिंग देशाला. कशासाठी, रिशेप ग्लोबल ट्रेड, पूर्ण जागतिक व्यापाराला नवीन आकार देण्यासाठी. कारण की तुम्हाला काय म्हटले, आपल्याला विकास हवाय,
डेव्हलप कंट्रीकडून डेव्हलपिंग कडे आता हा फ्लो आला पाहिजे, आपल्याकडे तो गेलेला पैसा वापस आला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आवाज उचलण्याची गरज आहे, मोठा ग्रुप करण्याची गरज आहे, आणि तेच होत आहे. तर पूर्ण जागतिक व्यापार, फायनान्स यांना काय करायचं, आपल्याला वापस नव्यानं आकार द्यायचा आहे. देन इन्व्हेस्टमेंट पण आले याच्यामध्ये. देन वुड प्रोव्हाइड अ ग्रेटर व्हॉइस टू ग्लोबल साऊथ. इथे काय शब्द आला, ग्लोबल साऊथ. आता ग्लोबल साऊथ जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. आता बघा वरती इथे जर तुम्ही बघताय, इथे असा अमेरिका आहे मेक्सिको पर्यंत, कॅनडा, अमेरिका, खाली मेक्सिको, आणि इथे इथे दक्षिण अमेरिका आहे. देन इकडे युरोप आहे, वरती युरेशियन म्हणजे रशिया, चायना हे सगळे देश आहेत. इथे खाली आफ्रिका आहे, इथे भारत आहे, श्रीलंका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, बाकी छोटे मोठे इथे व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया असे देश आहेत. तर तुम्हाला नॉर्थ मध्ये जे काही देश दिसतील मोस्टली काय आहेत, डेव्हलप्ड आहेत, विकसित देश आहेत. पण मोस्टली जेव्हा तुम्ही साऊथ कडे बघताय, हे काय थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत, म्हणजे काय डेव्हलपिंग, म्हणजे या देशांवरती काय केलं होतं, राज्य केलेलं होतं, जसं आपल्यावरती, आशियातल्या बाकी देशांवरती. तर आता हे जे श्रीमंत देश बनलेत यांच्याकडून तो गोष्टी आता आपल्याला वापस घ्यायच्या आहेत. तर ग्लोबल साऊथ म्हणजे कळलं ना, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियामधले डेव्हलपिंग देश म्हणजे ग्लोबल साऊथ. तर ह्या ग्लोबल साऊथला या गोष्टी आता वापस मिळवायच्या आहेत. ठीक आहे. तर खूप महत्वाची गोष्ट झाली, कारण की आपण पूर्ण आफ्रिकन युनियनलाच G20 मध्ये आणलंय, म्हणजे आता आपला आवाज वाढणार आहे किंवा आपल्याला ते महत्व प्राप्त होणार आहे. इट अलाउज आफ्रिकन इंटरेस्ट अँड पर्स्पेक्टिव्ह टू बी हर्ड अँड रिकॉग्नाइज विद इन द G20. आफ्रिकन युनियनचा जो काही आवाज आहे तो आता G20 मध्ये ऐकला जाणार आहे, आणि छान गोष्ट आहे. ओके, ही आफ्रिकन युनियनचा आहे. जशाच तशा ह्या नोट्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या कोर्सेस बद्दल तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. नक्की UPSC MPSC तयारी करतायत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचंय तर नक्की हे 2 मिनिटं ऐकून घ्या. तर आपण ही 2023-24 UPSC आणि राज्यसेवेची बॅच सुरू केलेली आहे. अत्यंत डिटेल आणि डेप्थ मध्ये लेक्चर्स होत आहेत ईच अँड एव्हरी, आणि सगळेच विषय जवळपास आपण इथे करतोय. इंटरनॅशनल रिलेशन पासून डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, मोस्ट ऑफ ठिकाणी हे विषय घेतले जात नाहीत किंवा खूपच वर घेऊन उडवले जातात. अत्यंत डीपली हे छोटे छोटे विषय सुद्धा इथे घेतले जात आहेत, आणि खूप वेळ दिला जातो विषयांना पूर्ण करण्यासाठी. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आपल्या बॅचचं आहे ते म्हणजे इन डेप्थ लेक्चर्स तुम्हाला प्रत्येक विषयावरती मिळत आहेत, प्लस कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉपीराइट नोट्स तुम्हाला मिळत आहेत मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये. पॉलिटीचा अभ्यास करताय, जॉग्रफीचा अभ्यास करताय, इकॉनॉमी करताय, किंवा कोणताही विषय असू द्या, तुम्हाला तिथे पुस्तक उघडायची गरज लागू नये, खूप कमीत कमी गरज पडावी किंवा गरज लागू नये या दृष्टिकोनातून नोट्स दिल्या जातात. कारण की 3-4 बुक्स, इंटरनेटवरील रिसोर्सेस याच्यावरून ह्या बुलेट पॉईंट मध्ये नोट्स बनवलेल्या आहेत. मोठे मोठे पॅराग्राफ्स नाही आहेत, बुलेट पॉईंट मध्ये सगळ्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्यापैकी कोणीही जो अभ्यास करत असेल, आता समजा पहिल्यांदाच लक्ष्मीकांत वाचायला घेतलं, कळायला अवघड जातं, संविधान वाचायला घेतलं, कळायला अवघड जातं, इकॉनॉमीचं एखादं बुक वाचायला घेतलं, कळायला अवघड जातं, कारण की प्रत्येक विषयाची आपली डिक्शनरी, आपले वर्ड्स असतात. तर इथे ज्या नोट्स बनवलेल्या आहेत पहिल्या वाचनात कोणत्याही विद्यार्थ्याला समजेल, आणि 3-4 पुस्तक कव्हर करणाऱ्या या नोट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तक उघडायची गरजच पडणार नाही, एवढ्या डिटेलमध्ये ह्या नोट्स केलेल्या आहेत. फक्त करंट अफेअर व्यवस्थित करत राहायचं. देन वीकली ग्रुप डिस्कशन होतं. आता ह्या ज्या परीक्षा आहेत UPSC, सिव्हिल सेवा, राज्यसेवा, या फक्त पुस्तकी अभ्यासावरती पास होणाऱ्या नाहीयेत. ह्या पदा जर मिळवायच्यात आपल्याला, ह्या परीक्षा पास करायच्या, तर आपली पर्सनॅलिटी पण तशी बनली पाहिजे. तर त्याच्यामुळे वीकली आपण ग्रुप डिस्कशन घेतो, ज्याच्यामुळे पूर्व, मुख्य आणि मुलाखत तीनही साठी मुलं तयार होतात. आणि वीकली तुमचे कमीत कमी 15 ते 20 टॉपिक कव्हर होतात. वर्षभरामध्ये विचार करा की किती टॉपिक तुमचे कव्हर होतील. विषय चालू आहेत, लेक्चर्स चालू आहेत, नोट्स चालू आहेत, त्याच्याशिवाय ग्रुप डिस्कशन. महाराष्ट्रामध्ये हे पर्यंत आपण सुरू केलेला आहे, आणि त्याचा जो झोत असतो तो प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हीसाठी पण असतो. आणि स्टेप बाय स्टेप हे ग्रुप डिस्कशन घेत आहेत. सुरुवातीला मुलांना बोलायला जमत नाही, 0, आणि नंतर 2-3 महिन्यानंतर अशी वेळ येते की मुलं खूप छान पद्धतीने प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करू लागतात. हे ग्रुप डिस्कशन आपण सुरू केलेलं आहे, त्याचाही नक्की सगळ्यांनी लाभ घ्यावा. तर तिन्ही पातळीसाठी हा कोर्स असणार आहे. कव्हरेज केलं जाणार आहे एंटायर GS वरती, कोणताही विषय तुमचा इथे राहणार नाहीये. प्लस प्रत्येक तुम्ही लाईव्ह 2 तास लेक्चर बघणार, आणि तेच लेक्चर परत 5 तास तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणजे 7 घंटे तुम्हाला प्रत्येक लेक्चर पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, कारण की आता MPSC 2025 पासून काय बनते, रिटर्न बनते. तर तुमची आन्सर रायटिंग तेवढ्या लेवलची असली पाहिजे. आणि हे काय कॉलेजचे आन्सर्स नसतात, इथे तुम्हाला डिस्कस करायचे, ओपिनियन द्यायचे, क्रिटिकली अनालाइज म्हणजे त्याच्या विरोधात पण तुम्हाला बोलायचं आहे. इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे, डिटेल्स कशा मांडल्या जातात, आणि कन्क्लुजन काय असतं, हे प्रॉपर वेनं तुमच्यापर्यंत डिलिव्हर केलं जातं. कारण की आन्सर रायटिंग इज अ की ऑफ सक्सेस आहे. आता
सगळ्या नागरी सेवेसाठी तर होतीच, पण आता राज्यसेवा पण रिटर्न बनते. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये आणि खूप साधारण भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आता गरज आहे, महाराष्ट्रातला टप्पा नक्कीच वाढला पाहिजे UPSC मध्ये. तर नक्की जोडा मित्रांनो. जे काही तुम्हाला अडचणी असतील किंवा कोर्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या क्रमांकावरती नक्की संपर्क करा. चलो पुढे जाऊयात. तर आता आपण आफ्रिकन युनियनचा समावेश बघितला G20 मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स. डायरेक्ट आपण काय करतोय, एक जागतिक जैव फ्युएलवरती किंवा जैव इंधनावरती आपण एक आघाडी बनवत आहोत आणि बऱ्याचशा देशांना आपल्याला याच्यावरती सपोर्ट केलेला आहे किंवा पाठबळ दिलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचे, काळाची गरज आहे. सध्या काय होतंय, सध्या खूप गरज वाढते ऊर्जेची, आणि ऊर्जेची गरज भागवायला जे जैविक साधन आहे ते ऑलरेडी कमी आहेत. तर त्याच्यामध्ये ही पर्यावरणपूरक जर साधनं शोधून काढायची म्हटलं तर खूप चांगली आणि खूप मोठी गोष्ट झाली. आणि तोच प्रयत्न आज भारतामार्फत आणि G20च्या बऱ्याचशा देशांमार्फत केला जात आहे. तर इथे काय केलेलं आहे, ही इंडिया लेड म्हणजे काय, भारताने इनिशिएट केलेला, लक्षात राहू द्या. 2023ला आपल्या अध्यक्षतेखाली हे GBA आपण लॉन्च केलेलं आहे. दिस इज इंडिया लेड इनिशिएटिव्ह दॅट एम्स टू डेव्हलप अलायन्स ऑफ गव्हर्नमेंट, सरकारांच्या आघाड्या, अलायन्स ऑफ गव्हर्नमेंट्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड इंडस्ट्री टू प्रमोट द अडॉप्शन ऑफ बायोफ्युअल्स. तुम्ही ऐकलं असेल ना, भारताने याच्या आधी इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम वगैरे लॉन्च केला होता. आता ऊसाचे चिपट जे असतात, रेसिड्यू, शेतीतून उरलेलं रेसिड्यू असेल तर त्याला आपण काय करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यातून इंधन निर्माण करतो. आता आपण जे पेट्रोल डिझेल वापरतो त्याच्यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम मार्फत 2%, 5% काय केलं जातं, इथेनॉल मिक्स केलं जातं पेट्रोलमध्ये. इथेनॉल म्हणजे इथेनॉल काय, हे पर्यावरणपूरक पण आहे आणि म्हणजे बायोफ्युल आहे ना ते एक प्रकारचं, तर पर्यावरणाला मदत सुद्धा करतं. आणि आपली जी लॉंग टर्म कॉस्ट आहे, मग ते पर्यावरणाचं नुकसान असेल किंवा आपलं देशाची अर्थव्यवस्था असेल, त्याला रिड्यूस करण्याचं काम बायोफ्युल मार्फत केलं जातं. याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त ऊसाचे चिपट नाही तर खूप साऱ्या रेसिड्यू मार्फत बायोफ्युल निर्माण केलं जाऊ शकतं. तर त्याच्यावरती पण आपला चांगला प्रकाश झोन टाकायचा आहे. The initiative seek to position biofuel as a key component of the energy transition and contribute job creation and economic growth. तुम्हाला म्हटलं ना की लॉंग टर्म साठी काय होणार आहे, आर्थिक व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे. खूप सारे जॉब क्रिएशन म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा याच्यातून होणार आहे. लक्षात राहायचं, कारण की तुम्हाला याच्यावरती डिस्कस करा आलं किंवा तुम्हाला याच्यावरती काही पॉईंट्स द्यायला सांगायचे किंवा लिहायचे आहेत तर तुम्हाला हे लिहिता आले पाहिजे. तर एनर्जी ट्रान्झिशन मधली खूप महत्वाची एक गोष्ट आहे. आपल्या ट्रॅडिशनल फ्युएल पासून बायोफ्युएल कडे आपण जात आहेत. आणि हे काय होणार आहे, इट विल हेल्प एक्सेलेट इंडियाज एक्झिस्टिंग बायोफ्युएल प्रोग्राम, जो आपला ऑलरेडी बनलेला आहे. इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम वगैरे आहे ना बायोफ्युएल साठी, त्याला आता एक्सटेन्शन मिळणार. कारण की पूर्ण जगाचा विचार केला तर 3 ते 4% बायोफ्युएल आपण युज करतोय, म्हणजे खूप कमी करतोय. आणि आता ही आघाडी बनली आहे तर डेव्हलप कंट्रीकडून आपल्याला टेक्नॉलॉजी मिळणार बायोफ्युएल साठी, कारण की इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामची कॉस्ट खूप आहे. थोडं तरी इथेनॉल आपल्याला बनवायचं म्हटलं ना तर खूप जास्त पैसे मोजावे लागतात. मग आता हे विकसित देश काय करणार, आपल्याला मदत करणार. त्यांची टेक्नॉलॉजी झालं, आर्थिक मदत झालं, ज्याच्यामुळे काय होणार, आपलं बायोफ्युएल आणखी प्रगतीनं पुढे जाणार. ओके, तर त्यासाठी आपल्या कोणकोणत्या स्कीम आहेत ते पण लक्षात राहू द्या. PM जीवन योजना, सतत योजना आणि गोबर्धन योजना, या 3 स्कीमचे नाव तुमच्या याच्यामध्ये आलेच पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये. प्रधानमंत्री जीवन, G1 म्हणजे जैव इंधन वातावरण अनुकूलन फसल अवशेष निवारण योजना. लांबलचक नाव आहे पण लक्षात राहील तुम्हाला. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जैव इंधन, बायोफ्युएल, बस. तर ते सुद्धा याच्यामध्ये आपण खास एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे बायोफ्युएल साठी. सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे सतत या स्कीमचा तो लॉंग फॉर्म आहे. तर जीवन, सतत आणि गोवर्धन या 3 योजना आपण काय केलेल्या आहेत, लॉन्च केल्या आहेत, ज्याच्यामुळे काय, ज्याला काय मिळणार आहे, बूस्ट मिळणार आहे. आणि हे ते देश होते G20, आणि जसं बांगलादेश G20च्या बाहेरचे पण देश आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, आपल्या GBA ला म्हणजे ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सला मान्यता दिलेली आहे. तर हे ते देश आहेत. ठीक आहे. द अलायन्स वॉज लॉन्च विथ 9 इनिशिएटिंग मेंबर्स. सध्या किती, 9 देश, जे तुम्हाला म्हटलं ना हे 9 देश आहेत. तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत लक्षात राहू द्या. नोट्स ह्या नक्की ऍपवरून ही PPT जशाच तशी ऍपमध्ये दिलेली आहे, फ्री मटेरियल मध्ये. डायरेक्ट करा, लिहून काढा, म्हणजे तुम्हाला वापस काय करायची गरज पडणार नाही. तर 9 देश होते. इंडिया ऍज इट आपण सुरुवात केलेली, अमेरिका पण आहे याच्यामध्ये, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, बांगलादेश, इटली, मॉरिशस, साऊथ आफ्रिका अँड UAE. बांगलादेश, UAE हे बाहेरचे देश आहेत, G20 मध्ये नाही आहेत. त्यांनी सुद्धा इथे इन्सर्ट याच्यामध्ये पार्टनरशिप पाऊल उचललेले आहेत किंवा त्यांनी साईन केलेलं आहे. The GBA members constitute major producers and consumers of biofuel.
युएसए मध्ये बघा, ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणता देश बायोफ्युएल किती पर्सेंट मध्ये वापरतो पूर्ण जगाचं जर बघितलं तर युएसए 52%, ब्राझील 30%, इंडिया फक्त 3%. आपल्याला ग्रोथची खरंच सांगा गरज आहे की नाही बायोफ्युएल मध्ये, आणि ह्या देशात आपल्याला मदत करणार की नाही बायोफ्युएल जनरेशन मध्ये, हे खूप महत्वाचं आहे आणि आपण त्यासाठी लीड घेतली आहे. तर हे 3 देश कॉन्ट्रीब्युट अबाउट 85% शेअर इन प्रोडक्शन अँड अबाउट 81% कन्झम्पशन ऑफ इथेनॉल. इथेनॉल ते एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युटर आहे बायोफ्युएल मध्ये. सो G20 इन्व्हायटेड कंट्रीज सपोर्टिंग जीबीए, जे G20 मध्ये नाही आहेत पण त्यांनी काय केलंय सपोर्ट केलेला आहे कशाला आपल्या जीबीए ला. तर ते देशांचे नाव लक्षात ठेवायला प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे. मी काय म्हटलं बांगलादेश लक्षात राहीलच तुम्हाला, युएई 2 लक्षात राहतील, दुसरे 2 कोण आहेत सिंगापूर मॉरिशस. ओशनिक कंट्रीज असंही लक्षात ठेवा. तर बांगलादेश, सिंगापूर, मॉरिशस आणि युएई या 4 देशांनी सध्या आपल्याला सपोर्ट दिलेला आहे. आता हे देश परमनंट नाही आहे, त्याच्यामध्ये आणखी गोष्टी वाढणार आहेत, आणखी देश जोडणार आहेत जीबीए ला. ही फक्त इनिशियल स्टेज आहे. तर नॉन G20 सपोर्टिंग कंट्रीज आणखी कोणकोणत्या ज्यांनी आपल्याला सपोर्ट दर्शविला आहे, प्रेझेंट नव्हते पण सपोर्ट दर्शविलेला आहे, ते आहेत आइसलँड, केनिया, गियाना, प्राग्वे, सेचल्स, श्रीलंका, युगांडा आणि फिनलँड. ओके, एवढे देश याच्यामध्ये डेव्हलपिंग, अंडर डेव्हलप आणि डेव्हलप तिन्ही प्रकारचे देश आहेत ज्यांनी आपल्याला सपोर्ट दर्शवला आहे. आता जे अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांना मदत मिळणार, त्यांच्या देशामध्ये पण बायोफ्युएल जनरेट होणार. डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्याकडे प्रोडक्शन वाढणार, पण बऱ्याचशा गोष्टी फ्लो त्यांच्याकडून आपल्याकडे येणार. तर आपल्या याच्यामध्ये विकास होणार आहे, आपल्याला चांगली संधी आहे. चलो, आता हे झालं आफ्रिकन युनियन झालं, जीबीए झालं. मग येतं IMEC, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडोर. खूप महत्वाचं आहे. भारत ते डायरेक्ट आपण कुठे युरोपला जोडतोय. ओके, याच्यामध्ये ओशनिक वे पण आहे आणि लँड वे पण आहे, दोन्ही पण आहे. आता जर तुम्ही बघितलं BRI आणि OBR सगळ्यात आधी त्याला आपण बघून घेऊ. तर चायनानं काय केलंय, एक प्रकारे इंडियाला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केलाय. आता आशियामध्ये जर आपण बिग ब्रदर बोललो तर इंडिया आणि चायना हे 2 देश आपल्या समोर येतात, आणि चायनाचा ऑलवेज प्रयत्न असतो की तो स्ट्रॅटेजिकली इंडियाला कसं डॉमिनेट करेल, आणि इंडियाचा ऑलवेज प्रयत्न असतो की आपली सॉव्हरेनिटी, आपला हा जो प्रेझेन्स आहे आणि स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी आहे ती कशी जपून ठेवेल, हा भारताचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये आपण बघतो OBR काय केलंय, चायनानं लँड मार्फत म्हणजे हाय स्पीड रेल्वे चायनाची डायरेक्ट इथून पुढे जाते, स्पेन पर्यंत जाते. हाय स्पीड रेल्वे म्हणजे पाहिजे तेवढी मालमत्ता तिथून चायना काय करतोय तिथपर्यंत घेऊन जातोय, म्हणजे प्रत्येक इकॉनॉमीला चायनाने जोडलेला आहे. मग त्याचं दुसरी स्ट्रिंग ऑफ पर्ल पॉलिसी आहे, त्याने काय केले आपल्या शेजारच्या देशांमध्ये, मग बांगलादेशमध्ये त्याने प्लॅन केलेला आहे, म्यानमारमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केलेली आहे, श्रीलंकामध्ये पोर्ट त्याने स्वतःकडे, हम्मनटोटा पोर्ट वगैरे स्वतःकडे घेतलेले इन्व्हेस्टमेंट करून, नेपाळमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे चायनानी, देन पाकिस्तानमध्ये ग्वादार पोर्ट बांधलेला आहे, इराणमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. म्हणजे भारताला एक प्रकारे पूर्णपणे असं घेरण्याचं काम केले, म्हणजे भारताला एक प्रकारे माळा घातली. याला आपण म्हणतो स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, मोत्यांची माळा. ही चायनाची पॉलिसी आहे भारताला घेरण्यासाठी. मग आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल की नाही, असंच आपण एखाद्या देशाला आपल्याला घेरून देऊ शकतो का? तर तुम्हाला प्रश्न पडत असेल, इंडिया तर शांत देश आहे, काय गरज आहे चायनाच्या वाटे जायची? पण मित्रांनो, जगभरातून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येणार आहे, आणि जर आपल्या देशानं जर सुरक्षेचे पाऊल उचलले नाही तर आपल्याकडे कोण इन्व्हेस्टमेंट करणार? आपल्याला तर पूर्ण चीननं घेरलेले, जाऊ द्या मग त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची. आणि इंटरनॅशनली आपली रेप्युटेशन काय राहणार? कोणते आपण G20 ला होस्ट करतोय, एवढा पॉवरफुल नेशन म्हणून आपण समोर येतोय, मग आपली ती रिस्पेक्ट राहील का? ती ऑटोनॉमी आपली राहील का? मग ती जर आपल्याला प्रोटेक्ट करायची, ती जर वाढवायची, तर आपल्याला याचं उत्तर देणं असतंच. मग आपण पण काय केलं, इराणमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करतोय, अझरबैजान, बाकू मार्केट डायरेक्ट युरोप, आणि युरोपमधून आता डायरेक्ट आपण स्पेन पर्यंत आपण पण चालणार आहे. चायनाने भरून घेतलंय, तर चायना रशियाचा जो व्लादिवोत्सक आहे, म्हणजे इथे चायना संपतोय आणि इथे व्लादिवोत्सक आहे, तर आपण इथून व्लादिवोत्सक पर्यंत पण इन्व्हेस्टमेंट करतोय. जपान सोबत आपले संबंध खूप छान आहेत, ऑस्ट्रेलिया सोबत खूप छान आहेत. आपण क्वाड बनवतोय, आज G20 मध्ये सुद्धा आपण त्याला चर्चेला घेतलं होतं. क्वाड म्हणजे 4 देश, कोणकोणते? अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, 4ही डेमोक्रॅटिक नेशन एकत्र येत आहेत, आणि 4ही देश एकत्र येण्याचं म्हणजे इकॉनॉमिक प्रॉस्परिटी आणणं, विकास करणं, आणि चायनाची जी दहशत आहे, जो दबदबा चायना वाढवत आहे पूर्ण जगामध्ये, त्याला कमी करणं. मोठी चाल ही खेळली जात आहे आणि खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. सो आता हे काय आहे इकॉनॉमिक कॉरिडॉर? फक्त इथे लक्षात ठेवा की असे बरेचसे प्रोजेक्ट आपण लॉन्च केलेले आहेत, पण ते खूप दिरंगाई झालेले, आपण सक्सेस करू शकलेलो नाहीयेत. 10-10, 15-15 वर्षापर्यंत प्रोजेक्ट लटकले जातात. तर शासन जेवढ्या चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन योजना काढतोय ना, नवीन नवीन प्लॅन काढतोय, तेवढ्या लवकर ते इम्प्लिमेंट पण झाले पाहिजे, त्यांची अंमलबजावणी पण खूप महत्वाची असते. सो अ मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एक फॉर्मल अग्रीमेंट साइन झालेली आहे बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
US अमेरिका, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, UAE, फ्रान्स, जर्मनी, इटली टू इस्टॅब्लिश IMEC. जवळपास आपलं साईन करून झालेलं आहे. आता फक्त योग्य वेळी म्हणजे पटपट पटपट पावलं उचलून हा प्रोजेक्ट आपण पूर्ण केला पाहिजे. तर जवळपास सगळ्या महत्वाच्या देशांसोबत MOU ऑलरेडी साईन झालेला आहे. तर IMEC इज अ पार्ट ऑफ ब्रॉडर इनिशिएटिव्ह कॉल्ड पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, PGII. लक्षात राहू द्या, पी म्हणजे काय, पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर, विविध इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. जे पायाभूत सुविधा आहे त्याच्या विकासासाठी काय केली आहे, ही भागीदारी केली, ही पार्टनरशिप केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. द PGII वॉज इनिशियली इंट्रोड्यूस्ड ड्युरिंग द G7 समिट इन द जून 2021. युनायटेड किंगडम मध्ये 2021 ला G7 ची बैठक झाली होती, त्याच्यामध्ये हा चर्चेला घेतला होता. आणि ग्रुप ऑफ 7 म्हणजे जगातले 7 मोठे डेव्हलप्ड देश, आणि त्यांनी ह्याच्यावरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे, मान्यता झालेली आहे, आणि आपण MOU पण साईन केलेला आहे. म्हणजे फक्त आता पावलं उचलणं बाकी आहे त्याच्यावरती. आणि आपल्यासाठी ही स्ट्रॅटेजिकली IMEC खूप खूप महत्वाचं आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, लक्षात राहू द्या. BRI OBR ला एक चांगलं उत्तर आहे आपल्याकडनं. ओके, इकॉनॉमिकली, स्ट्रॅटेजिकली, इंटरनॅशनल रिलेशन सगळ्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप महत्वाचा बनतो. ओके, आता याचे एम्स काय काय आहेत हे बघा. इथे तुम्ही बघाल तर चायना, मी काय म्हटलं तुम्हाला, चायनापासून डायरेक्ट स्पेन पर्यंत काय हाय स्पीड रेल्वेचं जाळं चायनाने विकसित केलेलं आहे. दुसरीकडे भारताच्या शेजार पाजारच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, हे बांगलादेश पासून श्रीलंका, ओके, इथे इथपासून डायरेक्ट युरोप, प्लस इथे ग्वादर पोर्ट आहे, इराणमध्ये पोर्ट 2 बनवत आहे. म्हणजे भारताला एक प्रकारे त्याने घेरलेलं आहे, आणि त्याला हे आपलं उत्तर आहे. इकडे व्लादिवोत्सक आहे, इथे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे तू आम्हाला घेतोय बाबा, तर इथे जपान, म्हणजे आपली पण तयारी आहे की आपण इथून तिथे करणार चायनाला, आणि इथून आपण पण युरोप पर्यंत जाणार. जशास तसं उत्तर देतोय आपण. The PGII aims to finance infrastructure projects in developing countries through a combination of public and private investment. हे जे मोठे मोठे देश आहेत ते आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट पाठवणार आहेत, प्रायव्हेट कंपन्यांमार्फत किंवा त्यांच्या सरकारांमार्फत, आणि ती डॉलर्समध्ये इन्व्हेस्टमेंट येणार आपल्याकडे. आणि ही इन्व्हेस्टमेंट खास कशासाठी येणार आहे, भारतामध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी. मग भारतामध्ये असेल, भारताच्या बाहेर इथून मोठे मोठे पोर्ट बनवणं असेल, रस्ते बनवणे असेल, रेल्वे ट्रॅक्स बनवणं असेल, या सगळ्यांनाही युटिलाइज होणार आहे. सगळ्या देशांचा याच्यामध्ये विकास होणार आहे. IMEC इज अ सिग्निफिकंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कनेक्टिंग इंडिया, मिडल ईस्ट अँड युरोप. 3 गोष्टी जागांना हा जोडतोय. द प्रोजेक्ट एम टू इस्टॅब्लिश अ नेटवर्क ऑफ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर्स इन्क्लुडिंग रेल्वेज अँड सी लेन्स. रस्ता मार्ग, रेल्वे मार्ग आणि समुद्री मार्ग अशा हा घडणार आहे. IMEC इज अ सीन ॲज अ रिस्पॉन्स टू चायनाज बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI, प्रोव्हाइडिंग अन अल्टरनेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क. तर जे लोकशाही मार्गावरती विश्वास ठेवणारे देश आहे, तो चीनकडे जाईल का? आता 2 मार्ग आहेत, एक चीननं केलेला BRI आणि दुसरा आपला IMEC आहे. जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात, शांततेवर विश्वास ठेवतात, त्या साहजिकच काय करणार, आपल्याकडे वळणार, या प्रॉस्पेरिटीकडे येणार, आणि जास्त काय होणार, जास्तीत जास्त डेव्हलपमेंट आपल्या देशांची होणार. एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण उभारत आहोत. इथे कंपॅरिझन तुम्ही दोन्हीचं करू शकतात. ही PPT सेम तुम्हाला ऍपमध्ये मिळणार आहे, तिथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, झूम करून छान पद्धतीने समजून घ्या कुठे कुठे स्टॉप केलेले आहेत, कारण की प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, मुंबई नंतर UAE, जबेल अली हा स्टॉप पहिला कुठे आहे, UAE, युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये. UAE मध्ये एक स्टॉप आहे, UAE सोबत आपलं MOU साईन झालेलं आहे. स्टॉप काय, जबेल अली. त्याच्यानंतर वापस UAE मध्ये अल गुवैफत हा एक स्टॉप आहे. देन सौदी अरेबियामध्ये हरद नावाचा स्टॉप आहे सौदी अरेबियामध्ये. वापस सौदी अरेबियाची कॅपिटल रियाद मध्ये सुद्धा इथे आपला एक स्टॉप असणार आहे. त्याच्यानंतर सौदी अरेबियाचं हे पोर्ट असणार आहे. डायरेक्ट आता इथून काय होणार आहे, मेडिटेरियन ओशन सुरू होणार आहे, आणि तो आहे अल हदिथा सौदी अरेबियामध्येच आहे. मग सौदी अरेबिया झालं, इस्रायल येतं, इस्रायलमध्ये आहे हायफा, आणि इस्रायल मधून डायरेक्ट मग ग्रीस, पिरियस नावाचा स्टॉप आहे. मग तिथून आपण युरोपियन युनियन मध्ये एंटर करणार, आणि सेम इकडे चायनाचं पण आपल्याला पाहायला मिळेल. तर खूप महत्वाचा आणि मोठा प्रोजेक्ट आपण उभारतोय. हा ट्रॅक नक्की लक्षात राहू द्या, याच्यावरती प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेच, नक्की हे लक्षात घ्या. आता ऑदर की हायलाइट काय होत्या 2023च्या G20 समिटच्या. तर आपलं जे रिन्युएबल एनर्जी आहे, आपल्याला काय करायचंय, 3 पटीनं त्याच्यामध्ये वाढ करायची आहे. आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, पर्यावरण पूरक आहे, काळाची गरज आहे, आणि 3 पटीनं वाढ करणं म्हणजे आपली खूप मोठी गरज भरून काढणं.
कारण की भारत जगातली सगळ्यात मोठी पॉप्युलिस्ट कंट्री बनली आहे. एवढी लोकसंख्या आज भारताकडे येते आणि या सगळ्या लोकसंख्येच्या ऊर्जेची गरज भरून काढणं एक मोठी चॅलेंज बनली आहे. आणि ही चॅलेंज मग कशी भरून काढणार आपण, तर आपले हे रिन्युएबल एनर्जी, पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी त्या आत्मसात करून. तर G20 मध्ये आपण ठरवलेलं आहे की आता आपल्याला तिप्पट वाढवायचं आहे. दिस सिंगल स्टेप कुड अवॉइड कार्बन डायऑक्साइड इमिशन बाय 7 बिलियन टन बिटवीन नाव अँड 2023. आज आपण हे जे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे G20 मध्ये, तर याच्यामुळे काय होणार आहे, 7 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, 7 बिलियन म्हणजे 700 कोटी टन CO2 वाचणारे पर्यावरणात जाण्यापासून. तर विचार करा किती ह्यूज आणि किती मोठा प्रोजेक्ट आहे हा. ओके. कमिटमेंट टू ग्लोबल फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन. यस, न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे. आज भारतानं कुपोषणावरती एक प्रकारे आपण म्हणतो ना, खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये कमतरता आणलेली आहे. एक प्रकारची आपली ही जीत आहे. तर न्यूट्रिशन, फूड सिक्युरिटी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, स्पेशली जे डेव्हलपिंग कंट्री आहेत किंवा जे अंडर डेव्हलप कंट्री आहेत त्यांच्यासाठी, कारण की हे तिथे काय असतात, खूप मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस असतात. तर त्याच्यावरती आपण फोकस केलेला आहे. देन यावर्षी आपण टेररिझम वरती, दहशतवादावरती एक घोषणा केलेली आहे आणि ठरवलं आहे की ऑल इट्स फॉर्म्स अँड मॅनिफेस्टेशन, आपल्याला काय करायचंय, दहशतवादाला विरोध करायचा आहे त्याच्या प्रत्येक फॉर्म मधनं. मग तो रिलिजियस, धार्मिक दहशतवाद असेल, इथनिक टेररिझम, वांशिक दहशतवाद असेल, ओके, पर्यावरण दहशतवाद असेल, आर्थिक दहशतवाद असेल, कोणताही दहशतवाद असेल. दहशतवाद म्हणजे बॅन असलीच पाहिजे, दहशतवाद नसलाच पाहिजे, त्याला कंडेम, त्याला विरोध केलाच पाहिजे, हे आपण ठरवलेलं आहे. तर ते सुद्धा लक्षात राहू द्या की दहशतवादावरती सुद्धा यावर्षी काय झालंय, डेक्लरेशन झालेलं आहे. देन येतं इंडिया मार्कस प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट. ही ऑलरेडी झालेली आहे, त्याला आपण आता काय केलेलं आहे, एक्सपान्शन केलेलं आहे, त्याची वाढ केली आहे त्याच्यामध्ये. प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे, घ्यायची आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करायची असेल, तर आपण कस्टम ड्युटी काय करणार, काढून टाकणार, की कमी करणार खूप, नाही तर काढून टाकणार, कारण की त्या देशांमध्ये फ्रीली व्यापार होऊ शकेल आणि त्या देशांचा विकास होऊ शकेल. तर हे जे साऊथ अमेरिका आहे किंवा लॅटिन अमेरिका आहे, त्यातल्या हे 4 देशांचा ग्रुप आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मर्कस असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं, इंडिया मर्कस प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट. तर त्याच्यामध्ये येतं ब्राझील, उरुग्वे, अर्जेंटिना आणि पराग्वे. लक्षात राहू द्या, कोण कोण, ब्राझील येतं त्याच्यामध्ये, अर्जेंटिना येतं, उरुग्वे आणि पराग्वे, 4 कंट्रीज येतात. आणि ही ऑलरेडी आपली कधी 2009लाच ही अग्रीमेंट झालेली होती की आपण त्यांना प्रेफरन्स दिलेला आहे, त्याचं फक्त एक्सपान्शन केलंय. समजा 10 आयटम त्याच्यामध्ये असतील तर 10चे 20 आयटम केले असतील, म्हणजे त्याच्यामध्ये कस्टम वगैरे नाही लागणार. ओके, हे काय, इलिमिनेट कस्टम ड्युटीज ऑन लिमिटेड नंबर ऑफ गुड्स अग्रीड बिटवीन इंडिया अँड मर्कसर ब्लॉक. त्याच्यामध्ये आणखी गोष्टी आपण वाढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होणार, तिथून बऱ्याचशा गोष्टी भारतात येणार, भारतातल्या बऱ्याचशा गोष्टी तिथे जाणार. आता भारतातल्या गोष्टी तिथे जात आहेत तर आपल्याला ते काय देणार, डॉलर देणार, म्हणजे आपलं काय होणार, आपला जो परकीय साठा आहे तो सुद्धा याच्यामध्ये वाढत जाणार आहे. नाव प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू, आणखी महत्वाची गोष्ट, आपण काय काय शोकेस केलेलं आहे G20 मध्ये. जसं की भारत मंडपम, जो सगळ्यात मोठा स्टेज आपण बनवलं होतं जिथे सगळेजण येत होते, तर हे जे भारत मंडपम मागचं तुम्हाला दिसते ना पूर्ण, हे तर इन्स्पायर्ड फ्रॉम अनुभव मंडपम. अनुभव मंडपम हे काय, जे जुन्या काळामध्ये होऊन गेलेलं आहे अनुभव मंडपम, त्याच्यावर इन्स्पायर होऊन आपण काय केलं होतं, भारत मंडपम आणलं होतं. लक्षात राहू द्या, अनुभव मंडपम वरती हे इन्स्पायर्ड आहे. देन जो ब्रोन्झ स्टॅच्यू ऑफ लॉर्ड नटराज आहे, जे ब्रोन्झ पितळाचा स्टॅच्यू आहे, तो चोला स्टाईलचा आहे. चोला, चेर, पांड्य हे जे प्राचीन घराणे होते ना, तर त्याच्यामध्ये चोला स्टाईलचं जे मूर्तिकला होती त्याच्यामध्ये ही नटराजाची आहे, ते सुद्धा लक्षात राहू द्या. हे जे कोणार्कचं चक्र आहे बघा, हे इथे घेतलेलं, तर हे काय आहे, ओडिसाच्या सन टेम्पल, सूर्य मंदिरापासून इन्स्पायर्ड आपण घेतलेलं आहे. द इमेज ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. देन तंजावूरची पेंटिंग आणि ढोकरा आर्ट, तंजावूर पेंटिंग आणि ढोकरा आर्ट हे सुद्धा वापरलेलं आहे. प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू, जे भारत मंडपम होतं त्या अनुभव मंडपमवरती इन्स्पायर्ड आहे. देन ब्रॉन्झ स्टॅच्यू जो लॉर्ड नटराजाचा आहे तो चोला स्टाईल मध्ये आहे. देन कोणार्क चक्र हे कुठून आलेलं आहे, सूर्य मंदिरापासून, तिथून इन्स्पायर्ड आहे. देन नालंदा युनिव्हर्सिटीचं इमेज आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तंजावूर पेंटिंग आणि ढोकरा आर्ट हे आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं. देन ब्रास स्टॅच्यू ऑफ लॉर्ड बुद्धा सिटिंग अंडर बोधी ट्री, जिथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती, हे सुद्धा आपण तिथे घेतलं होतं. गौतम बुद्धांची प्रतिमा आहे बोधी वृक्षाच्या खालची, ती आपण तिथे युज केलेली आहे. आणि त्याच्यानंतर विविध म्युझिक, आणि त्याच्यामध्ये म्युझिक मध्ये पण काय होतं, हिंदुस्थानी, फोक, कार्नेटिक आणि डिवोशनल, भक्तिभाव जी गाणी असतील, म्युझिक असेल, ते आपण तिथे हे केलं होतं, प्ले केले होते किंवा वाजवले होते.
हे सगळं आपल्या प्रिलिम पॉईंट व्ह्यू लक्षात राहू द्या, कुठे कुठे काय काय यूज केलं होतं. नाव सगळ्यात शेवटी भारत आणि अमेरिकेमध्ये काय करार झाला. आज आपण बघतोय की इंडिया आणि भारतामध्ये युएसए आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय होते, संबंध इस्टॅब्लिश होत आहेत. अमेरिका भारताला एक मोठा पार्टनर म्हणून पाहत आहे, कारण की अमेरिका ओल्डेस्ट डेमोक्रेसी आणि आपण आहोत बिगेस्ट डेमोक्रेसी. आणि दोन देश जर एकत्र येत आहेत तर दोन पॉवरफुल गट एकत्र आल्यासारखे असतात. तर दोन देशांमध्ये नेमकं काय ठरलंय, हे इंजिन आहे जेट इंजिन, जे अमेरिका आपल्याला देणार आहे. ओके, स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचं आहे. इंडिया सपोर्ट्स द युएस रिप अँड रिप्लेस. लक्षात राहू द्या, रिप अँड रिप्लेस पॉलिसी ही काय आहे की आता जगाने ठरवले, म्हणजे ज्या ज्या देश ह्या गोष्टीला सपोर्ट करतात ते म्हणजे काय, चायनाकडच्या ज्या गोष्टी असतील स्पेशली ह्या अलाइन विथ द टेलिकॉम इक्विपमेंट, जे दूरसंवाद साधणारे विविध साधनं असतील. आणि दूरसंवाद म्हटलं तर सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त गोष्टी कुठल्या आहेत, चायनाच्या आहेत. आणि आता त्या वापरायच्या नाही. रिप आणि रिप्लेस, काढून टाकणं आणि त्याला दुसऱ्या गोष्टीनं बदलून टाकणं. दुसऱ्या गोष्टीनं कोणत्या बदलणार, भारतामधल्या वस्तू, अमेरिकेमधल्या वस्तू, इतर देशांमधल्या वस्तू, पण चीनच्या नाही. कारण की चीन काय करतोय, ॲरोगंटली पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. इन्क्रोचमेंट करणारी अशी चायनाची फॉरेन परराष्ट्र नीती आहे. आणि आपली तशी नाही, आपल्याला शांततापूर्ण सहअस्तित्व पाहिजे. आणि त्याच्यामुळे एखाद्या मोठ्या देशावरती आपण कम्प्लिटली डिपेंड राहू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या सॉव्हरेनिटीवरती, आपल्या सार्वभौमत्वावरती मर्यादा येतात आणि आपल्याला ते करायचं नाही. सो टेलिकॉम इक्विपमेंट मध्ये ज्या ज्या चायनाच्या गोष्टी असतील त्याला रिप अँड रिप्लेस करायचं आहे. इंडिया अँड द युएस रिअफर्म देअर कमिटमेंट टू डीपन अँड डायव्हर्सिफाय द युएस इंडिया मेजर डिफेन्स पार्टनरशिप. खूप महत्वाची आहे जगामध्ये सुद्धा ही. दोन देश डिफेन्स मध्ये एकत्र येतात, एकमेकांना मदत करतायत. ओके, एक टाइम असा होता मित्रांनो, स्पेशली जोपर्यंत अमेरिकेवरती 2001चा अटॅक झाला नाही, त्याच्या आधी अमेरिका भारताला थ्रेट समजायचा, धोका समजायचा. आणि भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला त्यावेळेस अमेरिकेने मिसाईल्स आणि जेट्स पुरवले होते. म्हणजे एवढं आपल्या मनामध्ये खुन्नस होती भारताबद्दलची अमेरिकेमध्ये. पण जेव्हा तो अटॅक झाला तेव्हा त्याला कळालं की पाकिस्तान स्पॉन्सर टेररिझम, ते स्टेट स्पॉन्सर टेररिझम आहे, तो पाकिस्तान करत आहे. आणि जगामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठी जी लोकशाही आहे ती आपली एक लार्जेस्ट पार्टनर बनू शकतो. आणि आज ते घडलं आहे. आज अमेरिका भारत मोठे पार्टनर्स बनलेले आहेत. आज दोन्ही देशांची जी आपण म्हणतो ना त्यावेळेसची रणनीती आणि आता रणनीती खूप जमीन आसमानचा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर डिफेन्समध्ये सुद्धा आता दोन देश एकत्र येत आहेत थ्रू एक्सपांडेड कॉपरेशन इन न्यू अँड एमर्जिंग डोमेन्स सच ॲज स्पेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना आता हे मदत करणार आहेत. कारण की आता डिफेन्समध्ये पण आपल्याला असे शस्त्र आणायचे जे ऑटोनॉमस स्टेटसमध्ये असतील किंवा स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता वेपन्स बघा, आपल्याला बरेचसे डागोवर भूल जॉब वेपन्स असतात, स्वतःचा रस्ता स्वतः बदलतात, मारा करतात व्यवस्थित, जिथे पिन पॉईंट अॅक्युरन्सी असेल तिथे जाऊन. म्हणजे आता जे वेपन्स आपल्याला येणाऱ्या काळात पण बनवायचे ना, छोटे छोटे रडार असू द्या, अटॅक करणारे अनमॅन एरियल व्हेकल असू द्या, काही असू द्या, हे स्वतःचे डिसिजन स्वतः घेणार आहेत. त्यांच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, बुद्धी टाकणार आहेत. कोणती बुद्धी, कृत्रिम बुद्धी, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या सगळ्यांमध्ये एक तर चीन खूप सगळ्यात पुढे गेलेला आहे, दुसरी गोष्ट अमेरिका आहे. आणि अमेरिकेसारखा देश जर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये मदत करतोय तर आपण पण येणाऱ्या काळामध्ये खूप पुढे जाऊ त्या क्षेत्रामध्ये, गरज आहे आपल्याला. ठीक आहे. प्लस अमेरिका आपल्याला GEF-414, लक्षात राहू द्या, GEF-414 414 हे जेट इंजिन आपल्याला देणार आहे. आणि खूप महत्वाची आणि स्ट्रॅटेजिक अग्रीमेंट मांडली जात आहे. ओके, द कमर्शियल अग्रीमेंट बिटवीन जनरल इलेक्ट्रिक, ही अमेरिकन कंपनी आहे, जीई म्हणजे जनरल इलेक्ट्रिक. ओके, आणि त्याच्यामध्ये आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL भारतातली जी आहे आपली शासनाची कंपनी, याच्यामध्ये हा करार झालेला आहे. This agreement marks a significant step in defense cooperation between the US and India, highlighting India's commitment to enhancing domestic defense manufacturing capabilities. आता आपल्याला ते पूर्वी कसं असायचं, आपण इतर देशांकडनं काय करायचो, डायरेक्ट वस्तू बॉरो करायचो. आता हे जे इंजिन आहे ते डायरेक्ट आपण विकत घेतले खूप सारे, ते काय होणार, आपली खूप मोठी अमाऊंट आपल्याला अमेरिकेला द्यावी लागणार. पण आता आपण TTA करतो. TTA म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अग्रीमेंट. याच्यामध्ये अमेरिका हे इंजिन कसं बनवायचं ना हे आपल्याला सांगणार, म्हणजे रेसिपी सांगणार एक प्रकारे. मग आपण ती फॉलो करून आपल्या भारतात त्या गोष्टी बनवणार. याच्यामुळे होतं काय, भारतामधलं रॉ मटेरियल यूज होतं, भारतामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होती. आणि समजा जो मोठा पैसा तिकडे जाणार होता तो जात नाही, तो भारतातच राहतो. म्हणजे आर्थिकरित्या पण आपल्याला खूप मदत होते. कारण की आपल्या बजेटमध्ये आधी स्थान असतो, गरिबीसाठी पैसा लावायचा आहे, महिलांसाठी पैसा लावायचा आहे, पर्यावरणासाठी पैसा लावायचा आहे, ऍग्रिकल्चरसाठी पैसा लावायचा आहे. मग खूप कमी पैसा उरतो डिफेन्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. अशा TTA केल्यामुळे काय होतं, आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. ठीक आहे.
तर थोडक्यात हे होतं G20. सगळ्या महत्वाचे आयाम, सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत. एखादी गोष्ट नसेल समजली तर कमेंटमध्ये कळवा. कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला. कोणतं टॉपिक तुम्हाला पाहिजे, कोणतं टॉपिक तुम्ही बघू वाटतंय तुम्हाला की एक्सप्लेन त्याचं करावं असं वाटतंय, तर नक्की कमेंटमध्ये कळवत चला मित्रांनो. G20 हा मुद्दा आपला कव्हर झालेला आहे. कधीही तुम्ही एक्झामला जाताय, एकदा हा व्हिडिओ बघून जा. कारण याच्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून ते 2023 पर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. थांबतो मी मित्रांनो इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू.